चला आलेत सर्वजण. चला आज आपण करंटचं लेक्चर घेणार आहोत. चला सर्वांचे हार्दिक स्वागत. भारती सर जालना अकॅडमीवर सर्वांचे हार्दिक स्वागत. दिसतोय सर्वांना प्रश्न? तर पहिला प्रश्न आहे आपला, प्रजासत्ताक दिनानिमित्त 2026 चे प्रमुख पाहुणे कोण आहेत? बघा, ऑप्शन ए प्रोबोवो सुबियांतो, ऑप्शन बी ए इमॅन्युअल मॅक्रॉन, ऑप्शन सी ए अँटोनिओ कोस्टा आणि उर्सुला फॉन डेर, आणि ऑप्शन डी आहे डोनाल्ड ट्रम्प. चला सांगा. चला, तर याचं उत्तर आहे अँटोनिओ कोस्टा आणि उर्सुला फॉन डेर. हे दोन्ही व्यक्ती युरोपियन आहेत. अँटोनिओ कोस्टा कोण आहे तर युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष आहेत. युरोपियन काउन्सिल. तर उर्सुला फॉन डेर कोण आहेत तर ह्या युरोपियन कमिशनच्या आहेत अध्यक्ष. शॉर्ट फॉर्मला तो युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष, आणि ह्या कोण आहेत तर युरोपियन काउन्सिलच्या अध्यक्ष. रोबिओ सुबियांतो हे 2025 चे पाहुणे होते आपले प्रजासत्ताक दिनानिमित्तचे. हे कुठचे तर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष. आणि इमॅन्युअल मॅक्रॉन हे 24 ला होते. हे कुठचे तर फ्रान्सचे. आपल्याला प्रश्न आला 2026 चा, तर आपल्याला आठवलं पाहिजे अँटोनिओ कोस्टा आणि उर्सुला फॉन डेर, आणि 2024 चा विचारलं तर रोबिओ सुबियांतो. क्लिअर? जायचं पुढच्या प्रश्नाकडे. बघा, पुढचा प्रश्न, 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? बघा, खालील 4 पर्याय दिलेले आहेत, पर्यायापैकी सांगा. बघा, तर 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पुण्यामध्ये होणार आहे. तर 99 कुठे झाले आपले? तर 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे पार पडले होते. चला पुढच्या प्रश्नाकडे. राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? ऑप्शन आहेत 4. विश्वास नागरे पाटील, रश्मी शुक्ला, संजय मल्होत्रा आणि सदानंद दाते. सांगा. तर राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते आहेत. आपण पाहिलं, रश्मी शुक्ला पहिल्या होत्या, पण त्यांची एकदा निवड झाली, पुन्हा त्यांना बदलण्यात आलं, पुन्हा त्यांची निवड झाली, आणि त्याच्यानंतर आता सदानंद दाते यांची निवड झालेली आहे. तर सध्या राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते आहेत. चला पुढच्या प्रश्नाकडे.
चला समोरचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. भारताची अर्थव्यवस्था जगात कितव्या स्थानी आहे? पर्याय बघा, 1, 2, 3 आणि 4. तर बघा, सध्या भारताची अर्थव्यवस्था ही 4थ्या स्थानी आहे. पहिल्या स्थानी कोण आहे? तर USA म्हणजेच काय, अमेरिका. दुसऱ्या स्थानी आपले शेजारी देश चीन. तिसऱ्या स्थानी कोण आहे? तर जर्मनी. आणि 5व्या स्थानी कोण आहे? तर जपान. आपण जपानला टाकूनच मागे टाकून 4थ्या स्थानी गेलेलो आहोत. चला, कोणाला नोट्स लिहायचं असेल तर लिहून घ्या. चला पुढच्या प्रश्नाकडे. चला पुढील प्रश्न. कोणत्या राज्याने महिलांचे किमान वय 21 वर्ष करण्याचे विधेयक मांडले लग्नासाठी? लग्नासाठी 21 वर्ष वय. चला पर्याय बघा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात आणि हिमाचल प्रदेश. तर हिमाचल प्रदेशनं महिलांच्या लग्नासाठी वय 21 वर्ष करण्यासाठी विधेयक मांडले. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चला पुढचा प्रश्न स्क्रीनवर दिसत आहे. अल्पवयीन मुलांसाठी इंटरनेट वापरावर बंदी आणणारे विधेयक कोणत्या देशाने मांडले आहे? पर्याय बघा, श्रीलंका, जपान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया. तर अल्पवयीन मुलांसाठी इंटरनेट बंदीचे विधेयक हे ऑस्ट्रेलिया देशाने मांडले. त्यांनी मांडले पण आणि त्यांची अंमलबजावणी पण झाली आहे. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार कोणाला मिळाला आहे? चला पर्याय बघा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, डॉक्टर अविनाश काळे, सर JJ टाटा आणि जयंत नारळीकर. तर मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार जयंत नारळीकर यांना मिळालेला आहे. जयंत नारळीकर यांचं खगोलशास्त्रामध्ये खूप मोठे योगदान आहे. ते 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, जे की नाशिक मध्ये पार पडलं होतं. त्यांचा नुकताच मृत्यू झालेला आहे. आणि यांचं खूप खूप गाजलेलं बुक आहे, 4 नगरातील माझे विश्व. चला पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो? सांगा. 18 डिसेंबर, 23 डिसेंबर, 21 जून की 21 जानेवारी? तर आंतरराष्ट्रीय योग दिन हा 21 जून रोजी साजरा केला जातो.
या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनची थीम काय होती? एक पृथ्वी एक आरोग्यासाठी एक योग. काय थीम होती? एक पृथ्वी एक आरोग्यासाठी. चला पुढच्या क्वेश्चन कडे. भारताचे नवे मुख्य आयुक्त कोण आहेत? बघा पर्याय बघा. ज्ञानेश्वर कुमार, दिनेश वाघमारे, राजकुमार गोयल आणि राहुल पांडे. तर भारताचे नवे मुख्य आयुक्त कोण आहेत सांगा? तर भारताचे नवे मुख्य आयुक्त राजकुमार गोयल आहेत. आपल्याला माहित आहे ज्ञानेश कुमार कोण आहे ते? तर आपले भारतीय निवडणूक आयोगाचे ते अध्यक्ष आहेत. दिनेश वाघमारे कोण आहेत? ते आपले राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष आहेत. आणि राहुल पांडे कोण आहेत? तर हे राज्याचे मुख्य माहिती आयुक्ताचे अध्यक्ष आहेत, आयुक्त आहेत ते. राज्य मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे. चला समोरच्या क्वेश्चन कडे. हा प्रश्न खूप महत्वाचा आपल्यासाठी. नुकतंच एक राज्य नक्षलवादी मुक्त झालंय. तर देशातील पहिले नक्षलवादी मुक्त राज्य कोणते आहे? पर्याय बघा. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात. तर देशातील पहिले नक्षलवादी मुक्त राज्य कोणते? तर मध्य प्रदेश. चला समोरच्या प्रश्नाकडे. नव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष कोण होते? 99 कोण पार पडले? सातारा. 99 कोण पार पडले? सातारा. 98 कुठे पार पडलं होतं? आपलं दिल्लीला. त्याचे अध्यक्ष कोण होते? तारा भवाळकर. ते येईल आपल्याला पुढे आहे तिथं, हे बघा. तर 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष कोण होते? शिवेंद्र सिंहराजे भोसले. चला. शरदचंद्र पवार स्वागत अध्यक्ष केव्हा होते? 98च्या वेळेला. तारा भवाळकर काय आहेत? तर या 98च्या अध्यक्ष होत्या. बरोबर. आणि विश्वास पाटील कोण आहेत? तर 99व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. क्लिअर. चला समोरचा प्रश्न. दितवा बघा. समोरचा प्रश्न बघा. दितवा चक्रीवादळामुळे कोणत्या देशाचे नुकसान झाले? तर दितवा चक्रीवादळामुळे श्रीलंका या देशाचे नुकसान झाले. त्याच्याबरोबर ह्या दितवाचा तडका आपल्या एका राज्याला भेटला, तमिळनाडूला पण. चला पुढच्या क्वेश्चन कडे. चला पुढचा क्वेश्चन बघा. अंदमान निकोबार राजधानीचे नामांतर काय केले? अंदमान निकोबार जी राजधानी होती तिचं नवीन नामांतर केलंय. बघा पर्याय बघा. श्री नागपुरम, श्री विजयपुरम, पोर्ट ब्लेअर आणि शहीद नगर. तर तिचं नामकरण झालंय अंदमान निकोबारच्या राजधानीचं श्री विजयपुरम. चला पुढचा प्रश्न घेऊया.
भारत आणि ऑपरेशन सागर बंधू कोणत्या देशाच्या मदतीसाठी राबविले गेले? जे आपण सागर बंधू ऑपरेशन सागर बंधू कोणत्या देशासाठी वापरलं, म्हणजे कोणत्या देशाच्या मदतीसाठी आपण हे केलेलं आहे? तर श्रीलंका देशाच्या मदतीसाठी. आताच पाहिलं आपण दितवा चक्रीवादळाने श्रीलंकाला खूप मोठी हानी झाली आणि ह्या दितवा चक्रीवादळाच्या हानीची भरपाई करण्यासाठी किंवा त्या श्रीलंका देशाला मदत करण्यासाठी आपण हे ऑपरेशन सागर बंधू राबवलं होतं. चला समोरचा प्रश्न बघू. प्रभू श्रीरामाचे जगातील सर्वात उंच मूर्ती कोणत्या राज्यात स्थापित करण्यात आली आहे? प्रभू श्रीरामाची जगातील सर्वात उंच मूर्ती कुठे स्थापन करण्यात आली? ऑप्शन बघा, गुजरात, तेलंगणा, गोवा, आंध्र प्रदेश. तर त्याची स्थापना झालेली आहे गोव्यामध्ये. त्याची उंची किती आहे तर 77 फूट. चला पुढचा प्रश्न बघा. डिजिटल समन्स आणि वॉरंट नियमांना अधिकृत मान्यता देणारे पहिले राज्य कोणते आहे? बघा ऑप्शन, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश. तर डिजिटल समन्स आणि वॉरंट नियमांना अधिकृत मान्यता देणारे राज्य पहिले आहे मध्य प्रदेश. ऑप्शन नंबर सी. चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. राज्यातील पहिले डिजिटल गाव कोणते आहे? ऑप्शन बघा, हिवरे बाजार, घोडपेठ, मण्याची वाडी आणि पारकोली. तर राज्यातील पहिले डिजिटल गाव कोणते आहे तर घोडपेठ आहे. हिवरे बाजार आपल्याला माहित आहे. मण्याची वाडी कशासाठी प्रसिद्ध आहे? इथं सौर ऊर्जा झाली 100%, महाराष्ट्रातील पहिलं. पारकोळी कशासाठी प्रसिद्ध आहे? फुलपाखराचं गाव महाराष्ट्रातील. आणि डिजिटल कोणता आहे तर घोडपेठ. चला पुढचा प्रश्न पाहूया. रिझर्व्ह बँक इंडियाचे गव्हर्नर कोण आहेत? पर्याय बघा, अरुंधती भट्टाचार्य, सचिन तेंडुलकर, उर्जित पटेल आणि संजय मल्होत्रा. तर सध्या कोण आहेत आरबीआयचे गव्हर्नर? संजय मल्होत्रा. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. भारताचे 53वे सरन्यायाधीश कोण आहेत? बघा हा कन्फ्युज करणारा प्रश्न आहे. तर भारताचे 53वे सरन्यायाधीश कोण आहेत तर सूर्यकांत आहेत. बावनवे कोण होते? बावनवे महाराष्ट्रातले व्यक्ती होते. कोण होते ते? गवई. चला पुढचा प्रश्न बघूया. भारतातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तेलंगणा, तमिळनाडू, केरळ की आंध्र प्रदेश. कोणत्या राज्यात केलेला आहे तर तमिळनाडूमध्ये. भारतातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन कुठे केलेलं आहे तर तमिळनाडूमध्ये.
चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढील पैकी कोणत्या व्यक्तीला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 प्राप्त झालेला आहे? तर 2025 मिळालेला आहे नितीन गडकरी आहे. आणि सुधा मूर्ती यांना कधीचा मिळालेला होता? 2024चा. बरोबर आहे. चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. नुकतेच पार पडलेले जागतिक मराठी साहित्य संमेलन कोणत्या राज्यात पार पडले? आता जागतिक बरं काय, जागतिक मराठी साहित्य संमेलन कोणत्या राज्यात पार पडले? उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, म्यानमार की गोवा? कोणत्या राज्यात पार पडले? जागतिक आहे, गोव्यामध्ये पार पडले जागतिक मराठी साहित्य संमेलन. बघा पुढचा प्रश्न. जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते ठरले आहे? ऑप्शन बघा, कोहिमा, कोलंबो, इस्लामाबाद की दिल्ली? सर्वाधिक प्रदूषित शहर कोणतं ठरलेलं आहे? दिल्ली, आपली राजधानी. बघा पुढचा प्रश्न. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची बिहारचे किती वेळेस मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली? बघा 5 वेळेस, 4 वेळेस, 3 वेळेस की 10 वेळेस? तर बघा विक्रमी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची 10 वेळेस बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झालेली आहे. किती वेळेस? तर 10 वेळेस. बघा पुढचा प्रश्न बघूया. राम सुतार ज्यांचे नेमके निधन झालेले, त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी पण बनवला होता. त्यांना महाराष्ट्र सरकारने कोणता पुरस्कार मिळाला आहे? बघा पद्मभूषण, लोकमान्य टिळक पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार की लता मंगेशकर पुरस्कार? तर त्यांना महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. बघा असे आज आपण 25 क्वेश्चन घेतले आहे. आपण रोज 25 क्वेश्चन घेऊन प्रॅक्टिस करू. नक्की तुम्हाला पोलीस भरतीच्या पेपरसाठी या 25 क्वेश्चनचा फायदा होईल. धन्यवाद.